नमस्कार. रिजनल डायरीज या आपल्या लोकमतच्या विशेष अशा कार्यक्रमामध्ये मी संदीप प्रधान आज आपल्याशी महामुंबईतील ठाणे, कल्याण आणि पालघर या 3 मतदारसंघामध्ये जे काही सुरू आहे राजकारण आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्याबद्दल बोलणार आहे. आता मुळामध्ये झालंय असं की कल्याण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या यादीतच जाहीर होईल अशी अपेक्षा होती. कारण तिथून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे गेली 2 निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून भक्कम मताधिक्याने निवडून येत आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये श्रीकांत यांचं नाव असणार असं आपण सारेच गृहीत धरून होतो. पण प्रत्यक्षामध्ये मात्र श्रीकांत यांचं नाव जाहीर झालं नाही आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चेला एक सुरुवात झालेली आहे की इथं नेमकं घोडं का अडलंय. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या विजयाबद्दल काही साशंकता वाटते का पक्षाला, मुख्यमंत्र्यांना, त्यामुळे त्यांचं नाव जाहीर झालं नाही का श्रीकांत यांचा मतदारसंघ जो आहे तो कुठेतरी भाजप मागतंय किंवा त्याच्यावर भाजपचा डोळा आहे. कारण ठाण्यावरती भाजपनी अगोदरच दावा केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की सुरुवात कुठून झाली तर सुरुवातीला कल्याणमध्ये अनुराग ठाकूर केंद्रीय मंत्री यांचे दौरे वाढले. तिथं त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केल्या आणि त्यामुळे एक असं वातावरण निर्माण झालं की जणू काही कल्याणवरती भाजप दावा करणार. आणि मग प्रत्यक्षामध्ये आपण असं बघितलं की ठाण्यावरती मात्र भाजपने दावा केलाय. ठाणे आपल्याला हवंय अशी भाजपची अपेक्षा आहे. आपल्याला माहिती आहे की इथून एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे हे या ठाणे जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत होते भाजपच्या वतीने. आणि त्यानंतर जेव्हा शिवसेना भाजप युती झाली हिंदुत्वाच्या आधारावर त्यावेळी शिवसेनेने एक आक्रमक भूमिका घेऊन हा ठाणे, कल्याण हा सगळा परिसर जो आहे तो आपल्याकडे खेचून घेतला आणि तेव्हापासून शिवसेनेची इथे सद्दी आहे, शिवसेनेची आज सत्ता आहे. आता जर समजा भाजप शिवसेना युतीमध्ये ठाण्यासारखा मतदारसंघ जर समजा शिवसेनेला सोडावा लागला तर शिवसेनेसाठी ती एक मोठी नामुष्की होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ती मोठी नामुष्की होईल. कारण ठाणे हे शिंदेचं नाक आहे, तो त्यांचा पंचप्राण आहे आणि शिवसेनेचा हा इतका मोठा बालेकिल्ला शिंदे यांनी भाजप बरोबर युती केल्यावर भाजपला सोडून दिला तर त्यामधून शिंदे यांचीच नाचक्की होईल याची भीती शिवसेनेला वाटते. आणि त्यामुळेच का होईना पण कल्याणमधलाही उमेदवार त्यांनी जाहीर केलेला नाही. म्हणजे जोपर्यंत ठाण्याचा फैसला हा महायुतीमध्ये होत नाही तोपर्यंत आम्ही कल्याणचा निर्णय करणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे असं साधारण दिसतं आपल्याला. दुसरीकडे पालघरमध्ये सुद्धा काय झालंय की मागच्या वेळी राजेंद्र गावित हे जे तिथे उमेदवार होते त्या राजेंद्र गावित यांनी ऐन वेळेला शिवबंधन बांधलं आणि ते शिवसेनेचे उमेदवार झाले. आता भाजप तिथे असा आग्रह धरते की राजेंद्र गावित हे आमचे उमेदवार होतील यावेळेला आणि ते जर भाजपचे उमेदवार म्हणून लढले पालघरमधून तर आणि तरच बहुजन विकास आघाडी जितेंद्र ठाकूर यांची पाठिंबा देईल. हा एक जो काही एक पेच अशा पद्धतीने निर्माण केलेला आहे भाजपने. म्हणजे पालघरवर एकेकडे भाजप आपला दावा सांगते, दुसरीकडे ठाणे त्यांना हवं आहे, तिसरीकडे कल्याणमध्ये सुद्धा त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत. म्हणजे समजा जर ठाणे नाही मिळालं तर कल्याणचा आग्रह ते धरू शकतात. आणि जर समजा कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे जर लढले तर मग एकनाथ शिंदे ही आपली पूर्ण ताकद आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी इथं लावतील आणि कल्याणच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जर लढले तर आपल्याला माहिती आहे की डोंबिवली आहे, कल्याण आहे, हे सगळे जनसंघापासून भाजपचे संघाचे गड राहिलेले आहेत ही दोन्ही शहरं आणि त्यामुळे तिथे कदाचित रवींद्र चव्हाण हे उमेदवार असू शकतील असं सुद्धा राजकारण होऊ शकतं. त्यामुळे एक आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून महायुतीमध्ये ठाणे, कल्याण, पालघर या मतदारसंघामुळे एक पूर्णपणे एक तणाव निर्माण झालेला आहे. म्हणजे काल तर काही मंत्री, काही आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटायला ठाण्यात आले, मुख्यमंत्री ठाण्यात होते, पण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली नाही.
त्यांना काहीही त्यांनी एंटरटेन केलं नाही, ते एका अज्ञातस्थळी होते, अशा पद्धतीच्या बातम्या ह्या आल्या होत्या. वाहिन्यांवर सुद्धा अशा बातम्या चालल्या होत्या, पण मग कालांतराने त्या वाहिन्यांवर दिसल्या नाहीत. हा सुद्धा एक वेगळा भाग इथे नमूद करायला हवा. दुसरं असं आहे की जर समजा ठाणे असेल, कल्याण असेल, ह्या भागामध्ये भाजपने पुन्हा पाय रोवले तर त्याचा मोठा फटका हा शिवसेनेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकदा का ह्या इथे भाजपने बस्तान बसवलं की विधानसभा निवडणुकीचे मतदारसंघ शिवसेनेला क्लेम करताना, मागताना अनेक अडचणी येऊ शकतात. शिवसेनेला ते मतदारसंघ सहजासहजी मिळणार नाही. दुसरा आणखीन एक प्रयत्न म्हणजे मोठा फरक असा पडणार आहे की ठाणे महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदे यांनी मागच्या वेळी स्वबळावर जिंकली होती. म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे यांना सुद्धा जे शक्य झालं नव्हतं ठाण्यामध्ये एक हाती सत्ता आणणं, ते शिंदे यांनी करून दाखवलं होतं. आणि ते सगळं केल्यानंतर आता जर समजा भाजपने इथली जमीन आपल्या नावावर करून घेतली, ठाणे आणि पालघर आणि कल्याण या सगळ्या ठिकाणी जर आपलाच झेंडा असला पाहिजे असा जर समजा आग्रह भाजपने धरला, तर भविष्यामध्ये या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा शिंदे यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं. दुसरा आणखीन एक मुद्दा जो आहे तो असा आहे की म्हणजे हे सगळे ठाणे आणि कल्याण इथे म्हणजे ठाण्याचा तर उमेदवार ठाकरे गटाने जाहीर केलेला आहे, पण कल्याणच्या बाबतीमध्ये विशेष करून असं वाटतं की कदाचित श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर न करण्यामागचं एक कारण असं असू शकतं की ठाकरेंना उमेदवार हा श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर निश्चित करायचं असेल तर जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवायचं, म्हणजे मग ठाकरेंच्या उमेदवाराला प्रचाराला थोडासा अवधी कमी मिळेल, फारसा त्याला वेळ मिळणार नाही, आणि मग ऐन वेळेला आपली पूर्णपणे व्यूहरचना करून या मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य सिद्ध करायचं. हा सुद्धा एक कदाचित हेतू आत्ता लागलीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर न करण्याचं कारण असू शकतं. पण एक गोष्ट निश्चित आहे की श्रीकांत शिंदे यांचं नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत न आल्यामुळे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आणि तणावाचा केंद्रबिंदू हा ठाणे जिल्हा हाच आहे हेही सिद्ध झालेलं आहे.